संभाजीनगर रोड ते कळी एसटीपी पर्यंतच्या रिंग रोड प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणात शेतकऱ्यांना गेल्या 11 ते 12 वर्षांपासून मोबदला मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। प्रकल्पासाठी 2014 साली नाशिक महानगरपालिकेकडे जमीन ताब्यात देऊनही अद्यापपर्यंत कोणतीही आर्थिक भरपाई न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। भूसंपादन प्रस्ताव क्रमांक 39/2015 तसेच 15/12/2014, 25/02/2019 आणि 10/10/2024 या तारखांच्या पत्रव्यवहारानुसार संबंधित प्रकरणावर अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही। दरम्यान नाशिकच्या महापौर हिमगौरी आडक यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले असून त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमीन ताब्यात घेताना संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मोजमाप व मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार शेतकऱ्यांनी कोणतीही अडवणूक न करता डीपी रोडसाठी जमीन उपलब्ध करून दिली। मात्र त्यानंतरही ना मोजमापाची अंतिम नोंद झाली ना मोबदल्याची रक्कम मिळाली। DLR विभागाकडून 2 वेळा मोजणी करण्यात आली असल्याचे सांगितले जाते, तरीही अंतिम प्रक्रिया प्रलंबितच आहे। नाशिक महानगरपालिका, भूमी अभिलेख विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणात राजाराम गोडाजी क्षीरसागर, शंकर दामोदर पवार, संजय दामोदर कमोद, भारत बाजीराव पवार, तानाजी दामोदर पवार, किरण दत्तात्रय थोरात, योगेश सुधाकर लोहकरे, दीपक तुकाराम पवार यांसह अनेक शेतकरी प्रभावित आहेत। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने योग्य मोबदला देऊन न्याय देण्याची मागणी केली असून लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। थांबवलेले पण तरी मॅडमने आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुमच्या ज्या शब्दाला मान देऊन तुमचे भूमी राहिलेले झालेले तुमचे पैसे ते लवकर देण्याचा प्रयत्न करून आम्ही या सभेमध्ये तुम्हाला तुमचा मार्गी लावणार। आम्ही रोडच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी विश्वास ठेवून येत्या 15 दिवसात आमचं काम जर झालं नाही तर आम्ही पुन्हा एकदा त्या रस्त्याचं आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणात तो रस्ता आमचा प्रशासनाने जो ताब्यात घेतला आहे 15 ते 20 वर्षापासून सरकारने ताब्यात घेतला आहे त्यावर रस्ता करून डांबरीकरण वगैरे करून सर्व गोष्टी त्यांनी ताब्यात घेऊन आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला या ठिकाणी प्रशासनाने दिला नाही आहे। त्या संदर्भात आम्ही सर्व शेतकरी तपोवन ते शियास्ताच्या अंतर्गत होणाऱ्या रस्त्यासंदर्भात या ठिकाणी आलो होतो। महापौर मॅडमने हे आश्वासन दिलं की या महासभेवर आम्ही तुमचा ठराव घेऊन तुमचा मोबदला लवकरात लवकर देऊ। 15 ते 20 दिवसात त्यांनी आम्ही अल्टिमेटम दिले, 15 ते 20 दिवसात आमचं काम झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तो रस्ता खोदून टाकू असं अल्टिमेटम सर्व शेतकऱ्यांकडून दिलेलं आहे। 2011 साली शेतकऱ्यांनी कुठलाही मोबदला, कुठलाही अडचण, कुठल्याही भांडणी न करता स्वतःहून महानगरपालिकेला केवळ सिंहस्थाचं काम म्हणून रस्ता दिला, जागा दिली। आज त्या जागेवर रस्ता बांधकाम करून रस्त्याचा वापर पण चालू आहे, पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही। प्रशासनानं केवळ एक फुटबॉलसारखा शेतकऱ्यांचा वापर केला। आता महापौरतांनी आणि आमचे स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्रभाऊ सानप यांनी शब्द दिला का एवढ्या 20 दिवसामध्ये तुमच्या मोबदल्याचा आम्ही हे करू। तर जर त्यानंतर जर आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही कुठल्याही क्षणी नांदूर नाशिक शिवरोड हा पूर्ण खोदून आणि आमचा ताबा आम्ही परत घेऊ, हे आम्ही प्रशासनाला आणि संपूर्ण यांना आव्हान करतो।